विद्यार्थी मित्रांनो, साहित्याची संकल्पना अर्थात साहित्य म्हणजे काय हे समजून घेत असताना आपण साहित्याच्या व्याख्या पाहत होतो. त्यामध्ये यापूर्वी आपण भारतीय अभ्यासकांनी, संस्कृत साहित्य अभ्यासकांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या पाहिल्या. त्यामध्ये भामह असेल, रुद्रट असेल, वामन असेल यांच्या व्याख्या आपण पाहिल्या. आज आपण पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेल्या साहित्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या आपण समजून घेणार आहोत. अर्थात पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातून साहित्य विचार, पाश्चात्य अभ्यासक साहित्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, साहित्य म्हणजे काय ही संकल्पना त्यांनी कशी स्पष्ट केली आहे याचा विचार आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. भारतीय अभ्यासकांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या आपण जेव्हा पाहत होतो तेव्हा आपण पाहिलं की त्यांनी शरीर, आत्मा वगैरे संकल्पना संबोधून की रीतिरात्मक काव्यस्य वगैरे अशा प्रकारच्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. पाश्चात्य अभ्यासकांनी साहित्याच्या व्याख्या ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी शरीर, आत्मा अशा प्रकारची योजना न करता त्यांनी काव्यामध्ये भावनेला, विचारांना, इमॅजिनेशनला महत्त्व दिलेलं आपल्याला पाहायला सापडतं. तर पाश्चात्य अभ्यासकांनी नेमक्या साहित्याच्या कोणत्या व्याख्या सांगितल्या आहेत किंवा पाश्चात्यांनी काव्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे ते आपण पाहूयात. ज्याप्रमाणे भारतीय अभ्यासकांनी साहित्याला काव्य असं संबोधलेलं आहे तसंच बहुतेक पाश्चात्यांच्या साहित्याच्या व्याख्यामध्ये सुद्धा पोएट्री हा शब्द आलेला आपल्याला पाहायला सापडेल. तर आपण पाहूयात पाश्चात्यांनी सांगितलेल्या काव्याच्या व्याख्या. त्यामध्ये पहिली व्याख्या आपल्याला जी बघायची आहे अतिशय छोटी व्याख्या आणि सहज सोपी आपल्याला समजणारी अशी व्याख्या आहे, ती म्हणजे मॅथ्यू अर्नोल्ड यांची. मॅथ्यू अर्नोल्ड हे जे अभ्यासक आहेत त्यांनी काव्याची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे की पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ. पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ म्हणजे काव्य हे जीवनावरचं भाष्य असतं. क्रिटिसिझम म्हणजे समीक्षा, भाष्य. की आपलं जे जीवन आहे, आपण नेहमी साहित्याचा विचार करत असताना आपण म्हणतो की साहित्य आणि समाज यांच्यामध्ये संबंध असतो किंवा असंही आपण बरेचदा म्हणतो की समाजाचं प्रतिबिंब साहित्यामध्ये पडत असतं किंवा समाजामध्ये जे काही घडतं त्याच्यावरचं भाष्य साहित्यामध्ये असतं. म्हणून त्याला अनुसरून मॅथ्यू अर्नोल्डनं जी काव्याची व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ. साहित्य हे जीवनावरचं भाष्य असतं. साहित्य ही जीवनावरची समीक्षा असते. जीवनामध्ये जे जे काही घडतं ते जसंच्या तसं साहित्यात येत नाही, परंतु ते साहित्यिक जो असतो तो आपल्या प्रतिभाशक्तीच्या साह्यानं त्या जीवनातल्या घडामोडी असतील, अनुभव असतील, प्रसंग असतील यांना शब्दबद्ध करून आपल्यापर्यंत एक प्रतिकात्मक पद्धतीनं ते पोहोचवत असतो. म्हणून काव्य हे जीवनावरचं भाष्य आहे. पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ असं मॅथ्यू अर्नोल्ड या पाश्चात्य अभ्यासकांनी म्हटलेलं आहे. साहित्याची आपल्याला जी दुसरी व्याख्या बघायची आहे ती आपण पुढे बघूयात. त्यामध्ये कोलरीज हे जे अभ्यासक आहेत त्यांनी साहित्याची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे की द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर. द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर म्हणजे काय, तर उत्तम शब्दांची उत्तम रचना म्हणजे काव्य होय. द बेस्ट वर्ड्स, वर्ड्स शब्द, द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर. उत्तम शब्दांची उत्तम रचना म्हणजे साहित्य होय असं कोलरीज या अभ्यासकांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. आता उत्तम शब्द की साहित्यामध्ये आपण बघतो की उत्तम म्हणजे अगदी ते प्रमाण भाषेतलेच पाहिजेत असं काही नाही. आता अलीकडच्या काळामध्ये तर बोली भाषेमध्ये साहित्य निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते आहे, परंतु ते चपखल शब्द असले पाहिजे. तो प्रसंग जो आहे, जी घटना जी आहे, जे काही कवीला किंवा लेखकाला सांगायचं आहे तर ते सांगणं नेमक्या शब्दांमध्ये तो कवी, लेखक मांडत असतो आणि मग अशा उत्तम शब्दांची निवड तो करत असतो की ज्याच्या माध्यमातून त्याला व्यक्त व्हायचं असतं. म्हणून उत्तम शब्दांची उत्तम रचना म्हणजे काव्य म्हणजे साहित्य असं कोलरीज हा अभ्यासक या ठिकाणी म्हणताना आपल्याला दिसतो. द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर ही कोलरीजची व्याख्या आहे. यानंतर आपण पुढची व्याख्या पाहणार आहोत, ती आहे एडगर एलन पो. एडगर एलन पो यांची ही व्याख्या आहे. एडगर एलन पो असं म्हणतात
पोएट्री इज द रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. पोएट्री इज द रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. काव्य म्हणजे सौंदर्याची लयबद्ध निर्मिती होय. काव्य म्हणजे काय की पोएट्री इज द रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. सौंदर्य, क्रिएशन म्हणजे निर्मिती, की काव्य ही सौंदर्याची लयबद्ध निर्मिती असते असं एडगर एलन पो असं म्हणतो. की आपण बघतो की कवितेमध्ये किंवा साहित्यामध्ये काय असतं की सौंदर्याची अनुभूती आपल्याला असते. भले साहित्य सुखात्मक असेल किंवा दुःखात्मक असेल, परंतु त्यातून एक प्रकारचा अनिर्वचनीय अशा प्रकारचा जो आनंद असतो तो आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून आपण साहित्य वाचत असतो. आणि म्हणून मग ते जे साहित्य आहे हे साहित्य ही सौंदर्याची लयबद्ध निर्मिती असते अशा प्रकारचा विचार एडगर एलन पो यांनी आपल्या व्याख्येमध्ये व्यक्त केलेला आहे. त्यानंतर पुढची जी व्याख्या आहे ती आपण पाहूयात. याच्यामध्ये जॉन्सन यांची एक व्याख्या आहे. जॉन्सन असं म्हणतात, पोएट्री इज द मेट्रिकल कंपोजिशन. पोएट्री इज द मेट्रिकल कंपोजिशन म्हणजे वृत्तबद्ध लेखनास काव्य म्हणावे असं जॉन्सन या अभ्यासकाचं मत आहे. अशा प्रकारे आपल्याला ही काही काव्याच्या व्याख्या समजून घेता येतात, पाहता येतात. त्यानंतर आणखीन काही व्याख्या आपण पाहूयात. त्यामध्ये मॅथ्यू आर्नोल्डची आपण बघितलेली आहे. त्यानंतर वर्ड्सवर्थ हा एक अभ्यासक आहे, पाश्चात्य अभ्यासक, ज्यानं इंग्रजीमध्ये केलेली व्याख्या अशी आहे, पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स म्हणजे उत्कट भावनेचा सहजस्फूर्त उद्रेक म्हणजे काव्य. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो, आपल्या मनातल्या ज्या उत्कट उचंबळून येणाऱ्या भावना आहेत. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. पॉवरफुल फिलिंग्स भावना, या ठिकाणी वर्ड्सवर्थनं भावनेला महत्त्व दिलेलं आहे. आणि कोणत्या भावना? पॉवरफुल फिलिंग्स, आपल्या मनातल्या उत्कट भावना. आणि ज्या भावना उत्कट आहेत त्या उत्स्फूर्तपणे त्यांचा जेव्हा उद्रेक होतो, जेव्हा आपल्या मनातल्या भावना उचंबळून येतात आणि आपण व्यक्त करतो, आणि हे व्यक्त करणं जेव्हा आपण शब्दबद्ध करतो, लिपिबद्ध करतो, लिहितो, व्यक्त करतो, तेव्हा त्या ठिकाणी साहित्याची निर्मिती होते. म्हणून या ठिकाणी वर्ड्सवर्थची व्याख्या जी आहे ती आपल्याला या ठिकाणी महत्वाची आहे, व्याख्या आहे. लक्षात घ्या की पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. पॉवरफुल फिलिंग्स आपल्या मनातल्या, की लेखकाला किंवा कवीला किंवा साहित्यिकाला जीवनामध्ये अनेक अनुभव येतात, अनेक कल्पना सुचतात, आणि मग त्या अनुभवांचं, कल्पनांचं त्याच्या मनामध्ये एक ढवळाढवळ सुरू होते. आणि मग त्या ज्या उत्कट भावना आहेत की ज्या भावना सांगितल्याशिवाय राहत नाहीत, आपल्याला सुद्धा होत असं कधी कधी की कधी कधी आपल्या मनात एखादी अशी काही भावना निर्माण होते, दुःखाची असेल किंवा सुखाची असेल, की आपलं कुणाशी तरी बोलून दाखवल्याशिवाय आपल्याला राहत नाही, आपण व्यक्त व्हावं असं वाटतं आपल्याला. आणि हे जे व्यक्त होणं असतं, हे व्यक्त होणं हे जेव्हा लेखकाचं असतं, साहित्यिकाचं असतं, तेव्हा ते साहित्य बनतं, तेव्हा त्याची ती कृती बनते, साहित्य कृती बनते, निर्मिती बनते. म्हणून वर्ड्सवर्थ म्हणतो की पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. आपल्या मनातल्या उत्कट भावनांचा सहजस्फूर्त उद्रेक, आविष्कार म्हणजे काव्य होय, असं वर्ड्सवर्थ या अभ्यासकानं साहित्याच्या संदर्भात म्हटलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक शेवटची व्याख्या आपण बघूयात, इंग्रजी अभ्यासकांनी किंवा पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितली, ती म्हणजे केबल यांची आहे. आता केबल यांनी जी व्याख्या सांगितलेली आहे ते सुद्धा थोड्या बहुत प्रमाणामध्ये वर्ड्सवर्थच्या व्याख्येसारखीच आहे, थोडं साम्य दर्शवणारे आहे. केबल त्याच्या व्याख्येमध्ये असं म्हणतो, पोएट्री इज द फेंट. पोएट्री इज द फेंट फॉर ओव्हर चार्ज्ड फिलिंग्स or a full imaginations. Poetry is the vent for overcharged feelings or a full imagination. म्हणजेच उचंबळून येणाऱ्या भावना किंवा उत्कट कल्पना म्हणजे काव्य होय. उचंबळून येणाऱ्या भावना किंवा उत्कट कल्पना म्हणजे काव्य होय, म्हणजे साहित्य होय.
म्हणून त्याला पोएट्री इज द फेंट फॉर ओव्हरचार्ज्ड फिलिंग्स और फुल इमॅजिनेशन असं केबल हा अभ्यासक साहित्याच्या संदर्भामध्ये म्हणतो. या ठिकाणी या सगळ्या व्याख्यांचा आपण जर सारासार विचार केला, याशिवाय आणखीन भरपूर व्याख्या आहेत. अनेक अभ्यासकांनी साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत, परंतु आपल्या अभ्यासापुरत्या या ठिकाणी एवढ्या पुरेशा आहेत. अजूनही काही व्याख्या आहेत त्या आपण पुस्तकातून पाहू शकता, किंवा अजून काही पाहिजे असेल तर मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आणखीन काही व्याख्या या संदर्भातल्या मी तुम्हाला देऊ शकतो. तर या व्याख्या समजून घेत असताना या पाश्चात्य अभ्यासकांनी साहित्याच्या संदर्भामध्ये कल्पना, आविष्कार, भावना, फिलिंग्स, इमॅजिनेशन अशा काही बाबींना महत्त्व दिलेलं आपल्याला पाहायला सापडेल. अशा प्रकारे आपण आज पाश्चात्यांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या किंवा काव्याची व्याख्या समजून घेतल्या. बाकीचा भाग आपण नंतर पाहूया.